भरत कराड यांची आत्महत्या अत्यंत दुःखद. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. संवेदनशील काळामध्ये कुणीही टोकाची भूमिका घेऊ नये, अजित पवारांचं आवाहन. आत्महत्या करू नका, संघर्षासमोर झुकू नका, संघर्षाला सामोरं जा, पंकजा मुंडेंचं सर्व समाजातील नागरिकांना आवाहन. राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेतले जाणार. सरकारचा नवा GR. मोर्चा, घेराव, निदर्शनं. यावेळी दाखल गुन्ह्यांसंदर्भात निर्णय. एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला सुरुवात. नागरिकांना दादर TT पुलाचा वापर करण्याचं आवाहन. 7 ते 8 दिवसात बैठक घेऊन पुनर्वसनाबाबत मार्ग काढण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पाडकामासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. एल्फिस्टन पूल बंद केल्याचा फटका एसटीच्या प्रवाशांना बसणार. पूल बंद केल्यामुळे परळ आगारातून सुटणाऱ्या एसटीच्या मार्गात बदल. एसटी बसच्या तिकिटात 10 रुपयांची वाढ केली जाणार. पंतप्रधान मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर. 2023 मधील हिंसाचारानंतर पंतप्रधान प्रथमच मणिपूरच्या दौऱ्यावर. विविध विकास कामांचं उद्घाटन करणार. इम्फाळ, चुराचांदपूरमध्ये सुरक्षेत वाढ. सुशीला कार्की नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान. नेपाळची संसद विसर्जित. 5 मार्च 2026 रोजी नेपाळमध्ये निवडणुका पार पडणार.